नमस्कार. पस्तुरीच्या सर्व प्रेक्षकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जावा, हा राज्य शासनाचा निर्णय मला महाराष्ट्राची सांस्कृतिक उंची अधोरेखित करणारा वाटतो. वाचक आणि लेखक यांचं जे एक अतूट नातं असतं, त्या नात्यातूनच समाजामध्ये संवेदनशीलता आकाराला येत असते. आपण ज्या वेळेला संवेदनशीलतेच्या बाबतीत बोलायला लागतो, तेव्हा आजकाल कायम एक तक्रार केली जाते. संवेदनशीलता संपत चाललेली आहे, फक्त बुद्धीला विचारांनाच महत्त्व आहे. आणि अशा ह्याच्यात जर एखादा भाऊक माणूस भेटलाच तर जणू काही तो कालबाह्य झालेला आहे, अशा पद्धतीने आपण त्याच्याकडे बघतो, त्याला वागणूक देतो. आज या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी, या बाबतीत आपलं मत व्यक्त करण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातले सुप्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर नंदकुमार उकडगावकर सर आपल्या पस्तुरीच्या मंचावर आलेले आहेत. सर नमस्कार. आपलं पस्तुरीच्या मंचावरती मी हार्दिक स्वागत करते. सर, आपल्याला प्रश्न विचारण्यापूर्वी मला आपल्या प्रेक्षकांना आपली ओळख करून द्यायला आवडेल. डॉक्टर म्हणून आपण सर्वजण सरांना ओळखताच, परंतु त्यांच्यातला जो लेखक आहे, हा लेखकसुद्धा आपण जाणायला लागलेल्या आहात. ज्या हेल्मेट्स आणि द्रौपदी वस्त्रहरण ही त्यांची 2 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. 3रं पुस्तक त्यांचं प्रकाशनाच्या वाटेवरती आहे. आणि शिवाय जे काही लेख सर लिहित असतात, ज्या काही कथा सर लिहित असतात, त्यांच्या कथांचे विषयसुद्धा एखादा माणूस जर गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रवृत्त होत असेल तर त्याच्या मेंदूमधले काही बदल याच्यासाठी कारणीभूत असतात का, याचा शोध घेणारे आहेत. तसंच मराठी भाषेच्या संदर्भात ज्या वेळेला सर विचार करतात, तेव्हा त्यांच्या लेखामध्ये आपल्याला अगदी विरामचिन्हांसह सगळ्या बाबींचा, शब्दांचा विचार केलेला दिसून येतो. सरांचं पुस्तक वाचताना मला असं जाणवलं, सर जेव्हा त्यांच्या मित्रांबाबत, त्यांच्या सवंगड्यांबाबत आपल्याला ओळख करून देतात, तेव्हा शब्दांशी अशा काही पद्धतीनं खेळतात. खरं म्हणजे शब्दांचा खेळ करणं हा प्रकार निराळा, मला त्या अर्थाने म्हणायचं नाही. मला सांगायचं आहे, जेव्हा वैद्यकीय क्षेत्रातला माणूस लेखन करतो, तेव्हा ते बऱ्याच वेळेला फक्त तर्कशुद्ध, मुद्देसूद, सुसंगत असं असतं. परंतु सर ज्या पद्धतीने लिहितात, त्याच्यामध्ये आपल्याला एका ललित लेखकाची सर्जकता ही अनुभवायला मिळते. सर सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे सरचिटणीस म्हणून सध्या कार्यरत आहेत. सरांशी गप्पा मारत असताना सर मात्र अगदी दिलखुलासपणे म्हणतात, छे, काय 2-3 पुस्तकं लिहिले म्हणजे मी लेखक होतो की काय. पण सर, आपलं लिखाण आम्हाला खरोखर मनापासून भावतं. पस्तुरीच्या प्रेक्षकांसाठी मी आपल्याला पहिला प्रश्न विचारते. आजकालच्या काळामध्ये आपण जे म्हणतो की भावनांना फार कमी महत्त्व दिलं जातंय आणि विचारांना जास्त महत्त्व, किंवा व्यवहाराला, व्यावहारिक दृष्टिकोनाला अधिक महत्त्व दिलं जातं. व्यवहारदृष्ट्या ते बरोबर आहेच, परंतु जी काही संवेदनशीलता कमी होत चाललेली आहे, याचे काही धोके समाजाला त्या निमित्तानं होण्याची शक्यता आहे का, किंवा काय तुम्ही याबाबत सांगताल, आम्हाला आपल्याकडून जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. पस्तुरीच्या मंचावर आपण मला निमंत्रण दिलं, याबद्दल सर्वप्रथम आपले आभार. तुम्ही माझ्या इंट्रोडक्शनमध्ये माझा लेखक असा उल्लेख केलेला आहे. तो लेखक खरोखर जे लेखक असतात त्यांना कितपत रुचेल याची मला शंका वाटते. मी काय एखादं पुस्तक लिहिलं आहे, पण त्याने
एखादं पुस्तक लिहिलेला लेखक होऊ शकतो असं मला वाटत नाही, पण ठीक आहे. आता राहिला तुमचा तो मुख्य जो प्रश्न आहे, संवेदनशीलता आणि वैचारिक मांडणी, यामध्ये सध्या आजकाल खूप कन्फ्युजन आहे. आज 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 असं म्हणतात की संवेदना बाजूला ठेवायच्या आणि फक्त विचारांनीच तुम्ही निर्णय घ्यायचे. मी न्यूरोलॉजिस्ट असल्यामुळे थोडासा यावर विचार केलेला आहे. माझे काय ओपिनियन आहे ते मी आपल्याला सांगतो. आपल्या मेंदूमध्ये ढोबळपणे दोन प्रकारचे विभाग आहेत. पहिला विभाग असतो वैचारिक मेंदू आणि दुसरा असतो भावनिक मेंदू. जनावरांमध्ये फक्त भावनिक मेंदूच असतो, वैचारिक मेंदू नसतो. त्यामुळे ते फक्त भावनांच्याच आहारी जाऊन त्यांचे निर्णय घेतात. उत्क्रांतीमध्ये माणसामध्ये हा नवीन भाग डेव्हलप झालेला आहे आणि जनावरांमधला जो भावनिक मेंदू आहे तो पण आहे, माणसांमध्ये आहे. रुटीन कोर्समध्ये नॉर्मली वैचारिक मेंदू भावनिक मेंदूवर ताबा ठेवतो. तसेच कनेक्शन ब्रेनमध्ये झालेले. दिवसेंदिवस असं लक्षात आलं आहे की वैचारिक मेंदूचा आकार वाढत चाललेला आहे आणि भावनिक मेंदूचा आकार कमी कमी होतो आहे. त्यामुळे अजिबात लोकांच्या भावनांकडे न विचार करते लक्ष देतात फक्त वैचारिक निर्णय घ्यावे, ही जी पद्धत आहे ती वाढीत चाललेली आहे. लोकांची वागणुकीमध्ये ते लक्षात येतं. दोन गोष्टी असतात. आपण म्हटल्यासारखं विचार करून निर्णय घेणं हे जास्त हुशारीचं लक्षण आहे असं लोकांना वाटतं आणि भावनिक विचार जर कोणी मांडले आणि तसा निर्णय घेतला त्याला अनुसरून तर तो थोडासा बुद्धीने प्रगल्भ आहे असं समजलं जात नाही. दुसरी गोष्ट, अशिक्षित लोक, आता आपलं कॉमन ऑब्झर्वेशन आहे, अशिक्षित लोकांमध्ये भावनिक निर्णयाचं प्रमाण जास्त आहे. विचार करून ते जास्त निर्णय घेत नाही. तर प्रश्न असा आहे की दोन्हीचे अतिरेक वाईट आहे. खूप वैचारिक मेंदू मोठा असणं वाईट आहे, भावनाकडे दुर्लक्ष करणं वाईट आहे, किंवा फक्त भावनांनी निर्णय घ्यायचा आणि वैचारिक मेंदूने निर्णय घेऊ नये असंही नाही. त्या दोन्हीचा बॅलन्स आपल्याला साधता आला पाहिजे. अनफॉर्च्युनेटली ओव्हर सो मेनी इयर्स, दॅट इज हंड्रेड्स ऑफ इयर्स, वैचारिक मेंदूचा साईज वाढतोय, भावनिक मेंदू कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये ढकलले जातोय. त्यामुळे होतंय काय की काही दिवसांनी असं होण्याची शक्यता आहे की भावनिक मेंदू एखाद्या ठिपक्यासारखा कुठेतरी राहील ब्रेनमध्ये आणि पूर्ण मेंदूचा बहुतेक भाग वैचारिक मेंदू ऑक्युपाय करेल. असं जर झालं तर ज्या भावना नॅचरल आहेत, दुःख, आनंद, आश्चर्य, उबग, या 5-6 नॅचरल भावना आहेत, त्या भावना त्याला राहणारच नाही. त्यामुळे तो एखादं काम अगदी परफेक्ट करू शकेल, त्याच्यात काहीही चूक राहणार नाही, काही वैगुण्य राहणार नाही. पूर्ण विचारांती सर्व अंगाने विचार करून तो एखादं काम करू शकेल. पण ते काम केल्यानंतर तो जो आनंद त्याला व्हायला पाहिजे तो होणार नाही. थोडक्यात म्हणजे चालते बोलते यंत्रमानव तयार झाल्यासारखे होते. आता त्याचा आणखी एक प्रॉब्लेम असा आहे की अमेरिकेमध्ये एक नेचर नावाचं एक जर्नल प्रकाशित होतं. त्याच्यामध्ये एक लेख आला होता. जे हुशार लोक असतात, जे भावना ज्यांना कमी असतात, त्या लोकांमध्ये ते लोक सफाईने खोटं बोलू शकतात. कारण आपले विचार सुसंगत पद्धतीने मांडायचे, त्याला तर्कशास्त्राची जोड द्यायची आणि लोकांना कसं पटवायचं हे त्यांना माहिती आहे.
जे खरी गोष्ट खोटी जे करायची हे ते चांगलं करू शकतात. यामुळे सर्वसामान्य लोकांना वाटतं असं करू नये, ते दुःख होतं त्यांना वाईट वाटतं असं केल्याने, पण हे यांना वाटत नाही. त्याचं कारण मुख्य तेच आहे, कारण ते भावनात्मक मेंदू बाजूला जायला असतो तिथे. आता ज्या वेळेला माणसाच्या उत्क्रांतीमध्ये माणूस लँग्वेज ज्यावेळेला डेव्हलप झाली, आपली भाषा जेव्हा निर्माण झाली, त्यावेळेला एका माणसाला दुसऱ्याशी कम्युनिकेट कसं करायचं यासाठी भाषा निर्मिती झाली. आज काय होतंय, मला काय वाटतं हे समोरच्याला समजून याच्याकरता भाषेचा व्यापार केला जातो. असं होऊ शकतं कारण माणूस खूप हुशार राहत, असं होऊ शकतं. अनफॉर्च्युनेटली आज आपण पाहिलं सगळीकडे समाजामध्ये की एखादा माणूस आतल्या गाठीचा आहे असं म्हणत नाही कोणी. एखादा माणूस त्याचं तो अथांग डोहासारखा आहे, त्याच्या मनात काय चाललंय कोणाला समजत नाही. आणि हा सद्गुण समजला जातोय. ऍक्च्युली हा दुर्गुण आहे. तुमच्या मनात जे काय चाललं त्याचं स्पष्ट प्रतिबिंब तुमच्या विचारात दिसलं पाहिजे, पण असं होत नाही. त्यामुळे वैचारिक मेंदूमुळे एकतर आनंदाला मोकळा माणूस, दुसरं ते खोटं बोलू शकतील. खोटं बोलल्याने आपल्या अशा कर्तृत्व आणि काही कारणामुळे जर समाजाला त्रास होणार असेल किंवा समाजामध्ये वाईट गोष्टी घडणार असतील तर त्याला काहीच वाटत नाही. तो फक्त मला काय वाटतं त्याप्रमाणे तो सेल्फिश होतो तो माणूस थोडक्यात. त्यामुळे हे समाजातलं कोहेजन, समाजातली एकमेकांबद्दल एकमेकांबद्दल जी भावना असते, आपलेपणाची भावना, ती भावना कमी होईल असं मला वाटतं. आता अर्थात हे होईल का नाही माहिती नाही, याला थोडासा सायंटिफिक बेस आहे, पण पुढे काय होईल आज सांगणं अवघड आहे. बापरे, भावना शून्य समाज निर्माण होण्याकडे जर आपली वाटचाल झाली तर फार कठीण भविष्य होईल समाजाचं. मला वाटतं समाजानं सावरलं पाहिजे. सर, आपल्यासाठी माझा दुसरा प्रश्न, ही संवेदनशीलता जोपासण्यासाठी माणसानं दैनंदिन जीवनामध्ये काय करावं? तुमच्या प्रश्नाचं उत्तर जरा अवघड आहे. तुमच्या प्रश्नाचं मला असं वाटतं तुम्ही असं विचारताय की आपल्याला उत्क्रांती थांबवता येते का? ते शक्यच नाही, उत्क्रांती थांबवता येणं शक्य नाही. पण मी जे याआधी सांगितलं ते 100% होईल असंही नाही. पण आपल्या अवतीभोवती आपण जेव्हा लोकांशी वागतो त्यावेळेला काही गोष्टी आपल्याला करता येतात. एक छोटंसं उदाहरण देतो. एक आई वडील आणि एक छोटा मुलगा, त्याला कार घ्यायची होती म्हणून दुकानात गेले, खेळण्याच्या दुकानात गेले. त्याला एक लाल रंगाची कार खूप आवडली, ते त्याला चालवायची होती ती कार. किंमत जास्त होती. मग आई वडील दुसऱ्या दुकानात बघू म्हणून तिकडे गेले. ती निळ्या रंगाची कार त्यांनी घेतली. किंमत कमी होती, कारण कमी होतं, त्याची किंमत कमी होती. मग आई वडिलांनी मुलाला सांगितलं, अरे तुला कारमध्येच बसायचं आहे ना, तुला इकडून तिकडे जायचं आहे ना, ही पण कार जाऊ शकते, ती पण कार जाऊ शकते, मग ही का नको घ्यायला? आता प्रश्न असा आहे, मुलगा छोटा होता, त्याच्या भावनेकडे लक्ष न देता ही कार त्यांनी विकत घेतली, कारण तर्कसंगत विचार त्यांचे हे होते. असा जर आपण विचार थोडासा सोडला आणि दुसऱ्याचा विचार करायला शिकलो तर कदाचित भावनांची देवाणघेवाण एकमेकांमध्ये होईल आणि कोहेजन जास्त सोपं होईल. आता आमच्या मेडिकल टर्म्समध्ये मी सांगेन, मिरर न्यूरॉन्स म्हणून एक ब्रेनमधला एक भाग आहे. मिरर न्यूरॉन्स म्हणजे काय? समोरचा माणूस ज्यावेळेला बोलतो त्याचं मिरर म्हणजे त्याचं जे आरशासारखं प्रतिबिंब आपल्या ब्रेनच्या न्यूरॉन्सला मध्ये पडतं, जे ते डायरेक्ट कनेक्शन आहे.
एखादा माणूस दुःखी दिसला आपल्याला तर आपण दुःखी होतो. संवेदनाशील असाल तर ते दुःखी होण्याचं कारण ते मिरर, त्याच्या डोक्यातले मिरर न्यूरॉन, मेंदूतले मिरर न्यूरॉन्स आपल्या मिरर न्यूरॉन्सला स्टिम्युलेट करतात, चेतना उद्दीपित करतात. याला इंग्रजीमध्ये एम्पॅथी असा शब्द आहे. मराठीमध्ये सहानुभूती शब्द एवढा योग्य नाही आहे. कारण सहानुभूती म्हणजे काय होतं की तुम्हाला त्रास होतो, ओके मी समजू शकतो त्रास होतो, पण त्याला त्रास एक्सपिरियन्स करू शकत नाही तुम्ही. त्याला काय त्रास होतो तो एक्सपिरियन्स तुम्ही जर करू शकला, त्याचा अनुभूती घेऊ शकला त्याची, तर मग तुम्ही जास्त काहीतरी त्याच्यासाठी करण्यासाठी उद्युक्त व्हाल. हा फरक आहे. एम्पॅथी आणि सिम्पथी याच्यामध्ये फरक आहे. हे मिरर न्यूरॉन्स डे बाय डे वाढतायत तर कमी होत आहेत माहिती नाही, पण लोकांचे बिहेवियर बघून असं वाटतं की मिरर न्यूरॉन्स हळूहळू कमी व्हायला लागले. आणि दुसरी आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे समोरच्या माणसाची वागताना मी त्याचं ऐकून घ्यायला पाहिजे. तो काय म्हणतो मी ऐकून, बरेच जण ऐकून घेतात, पण नुसतं ऐकणं वेगळं आणि त्याच्या मागची भावना काय हे समजून घेणं वेगळं. आपण काय करतो, समोरच्या माणसाने आर्ग्युमेंट केली त्याचं काउंटर आर्ग्युमेंट करतो. भावना मग माहितीच नसते त्याच्या मागचं, त्याच्याकडे लक्षच नसतं, कारण विचाराकडे लक्ष असतं. तर ती भावना लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्याप्रमाणे मग दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपण ज्यावेळेला समोरचा आपल्या जर मनाविरुद्ध काही गोष्ट घडली, समोरच्या माणसाने म्हटलं, तर आपण रिॲक्ट होतो. रिॲक्ट म्हणजे त्याच्यावर प्रतिक्रिया ताबडतोब होते. ते न होता आपण रिस्पॉन्ड करायला पाहिजे. तो काय वागतो त्याच्यावर आपण विचारपूर्वक रिस्पॉन्ड करायला पाहिजे. तिथं थोडंसं कॉन्ट्रॅडिक्शन येते. आपण विचार आपले आणलेच पाहिजेत, त्याच्यामध्ये वैचारिक मेंदू वापरलाच पाहिजे. ती म्हटल्यासारखं वैचारिक मेंदूचा वापर ज्युडिशियसली जर केला आणि ॲट द सेम टाईम भावनिक मेंदूला सुद्धा थोडी चालना ठेवली तर आपलं आयुष्य जास्त सुखदायक होईल, सुखकर होईल असं मला वाटतं. धन्यवाद सर. आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आपण आवर्जून कस्तुरीच्या प्रेक्षकांशी संवाद साधलात, त्याबद्दल मी आपली मनःपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. कुसुमाग्रजांनी खरं म्हणजे साहित्यातले अनेकविध प्रकार हाताळलेले आहेत, पण आपल्या मनावरचा त्यांचा जो पगडा आहे तो म्हणजे कवी कुसुमाग्रज आणि नाटककार शिरवाडकर म्हणून. वि वा शिरवाडकर, अर्थातच विष्णू वामन शिरवाडकर यांचं दत्तक विधानापूर्वीचं मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर, पण आपल्याच घरात काकांकडे ते दत्तक गेले आणि विष्णू वामन शिरवाडकर या नावाने प्रसिद्धीस आले. मराठीला ललामभूत ठरलेल्या या साहित्यिकाचं सगळंच साहित्य विलक्षण मोहिनी घालणारं आहे. पण त्यातल्या त्यात मला त्यांच्या ज्या एका गीताने अगदी ओढ लावली ते गीत म्हणजे काही बोलायचे आहे पण बोलणार नाही. या गीतामध्ये गीताच्या अखेरीस कवी लिहितात, नक्षत्रांचे गुज गवसले हाती, अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही. ज्या वेळेला मी ब्लॉग लेखन सुरू केलं होतं तेव्हा कवी कुसुमाग्रजांच्या या ओळीचा उल्लेख केला आणि कुसुमाग्रजांना उद्देशून म्हणाले, कविराज, आपल्याच प्रेरणेनं सांगते, नक्षत्रांचे गुज गवसले हाती, शब्दांचा संग त्याला मिळणार आहे, अक्षरांचा संग त्याला लाभणार आहे. त्या वेळेला मला वाटलं, जे गुज हाती गवसलंय ते व्यक्त का करायचं नाही? पण तिथपासून आजपर्यंत जो काही प्रवास मी करत आले ना, जे काही विविध प्रकारचे अनुभव मी घेत आले, त्या अनुभवामध्ये कदाचित
कदाचित हे गुज मला थोडं बहुत कळालं असेल. अक्षरांचा संग देण्यासाठी कुसुमाग्रज नाही का म्हणाले हे कदाचित उमगलं असेल. आपल्यासमोर मी ते व्यक्त करणार आहे मौनाची वात या काव्याच्या माध्यमातून. परंतु प्रत्यक्ष या कवितेकडे वळण्यापूर्वी सुद्धा मला महत्त्वाचं वाटतं, ज्या माझ्या गुरुजनांनी मला मराठी भाषेची, मराठी साहित्याची आवड आणि ओढ लावली, ज्यांच्यामुळं मला साहित्य कळायला लागलं, ज्यांच्यामुळं मी या साहित्याच्या भाषेच्या संपर्कात राहू शकले, त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं हे मी माझं आद्य कर्तव्य समजते. शारदा मंदिर कन्या प्रशालेमध्ये शिक्षण घेत असताना आमच्या चारुलता न्यायाधीशबाई ज्या काही गोडीनं मराठी शिकवत होत्या, त्यामुळं अक्षरशः कधी एकदा बाईंचा तास सुरू होतो अशी ओढ त्या वेड्या मनाला लागत होती. आणि याच ओढीतून मी निश्चित केलं कला शाखेत प्रवेश घ्यायचा. माझ्या वडिलांनी त्यांच्या स्वतःच्या मनाविरुद्ध मला कला शाखेमध्ये प्रवेश मिळवून दिला. आणि खरं म्हणजे हे सगळं होईपर्यंत कला शाखेची प्रवेश क्षमता संपलेली होती. परंतु तत्कालीन प्राचार्य माननीय जीवन देसाई सर यांनी मात्र ही क्षमता संपलेली असताना सुद्धा माझ्यातल्या गुणवत्तेचा अंदाज बांधत, अर्थात हे त्यांनी मला नंतर सांगितलं, त्यावेळेला माझा प्रवेश मान्य केला आणि त्यामुळं फुलपाखरासारखं बागडत कला शाखेत मी प्रवेश केला. आजही माझ्या लेखनावरती अगदी सविस्तर आणि विस्तृत अशा प्रकारच्या टिप्पण्या सर पाठवतात. काय बरोबर आहे हे सांगत असतानाच, कौतुकाची थाप देतानाच कुठे चुकतीयेस, अजून काय हवं हे मार्गदर्शन करतात. हा सगळा प्रवास चालू असताना मी PhD केलं ते डॉक्टर लता मोहरीर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली. डॉक्टर सौ इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयात माझं PhDचं काम पूर्ण झालं. या काळात मॅडमनी आवर्जून वाङ्मयाकडे वाङ्मय म्हणून कसं पाहावं हा संस्कार केला. त्या कायम संदर्भ द्यायच्या त्या डॉक्टर वाल कुलकर्णी सरांचा. वाल कुलकर्णी सरांनी वाङ्मयाकडे वाङ्मय म्हणून पाहावं हा जो काही संस्कार इथल्या पिढीवरती केलेला आहे, तीच दृष्टी आमच्या मॅडमच्या माध्यमातून मला थोडी बहुत मिळाली असं वाटतं. असं होतं, विशेषतः कविता या वाङ्मय प्रकाराकडे पाहताना आपल्याला लक्षात येतं, कविता ही अनेक अर्थसूचक असते. आणि मग बऱ्याच वेळेला कवितेमध्ये ज्या काही भिन्न भिन्न प्रकारच्या वृत्ती प्रवृत्ती व्यक्त होतात, त्यांचा शोध आपण प्रत्यक्ष कवीच्या जीवनामध्ये घ्यायला लागतो. कवीच्या कवितेतून व्यक्त होणारा तो कोण असेल, त्या कवितेतून व्यक्त होणारी ती कोण असेल, यांच्या आयुष्यात काही बरं चाललंय का कुठंतरी काहीतरी गडबड झालीये. खरं म्हणजे कविता हा मुळातच सूचक अशा प्रकारचा वाङ्मय प्रकार आहे. व्यंजना ही शब्दशक्ती तिथे मोठ्या प्रमाणावरती कार्यरत झालेली असते. आणि म्हणून मग मला केशवसूत आठवायला लागतात. कविता आणि कवी या आपल्या कवितेमध्ये त्यांनी अगदी स्वच्छ आणि स्पष्ट सांगितलेलं आहे, कवीनी काय लिहावं, कसं लिहावं हे तुम्ही सांगू नका. कवीला त्याच्या कवितेबरोबर सोडून द्या आणि तसं केल्यानंतर मग आपल्याला कवितेचा आनंद घेता येईल. आणि हा कवितेचा निस्सीम आनंद माझ्या गुरुजनांनी मला दिलेला आहे. माझ्या गुरुजनांनी दिलेला हा आनंद आज मी माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवू शकते, तो सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर BY क्षीरसागर यांच्यामुळे. कारण त्यांच्या काळातच माझी नियुक्ती महाविद्यालयात झाली. अहो, ज्या महाविद्यालयात
आपण पदवी पूर्ण करतो. ज्या शिक्षण संस्थेमध्ये अगदी 3री पासून शिक्षण घेण्याची मला संधी मिळाली, त्याच शिक्षण संस्थेमध्ये माझ्या आवडत्या विषयाच्या संदर्भात अध्यापन करायला मिळावं, यासारखी अजून दुसरी संधी काय असू शकेल? करिअर आणि पॅशन एक होणं असं जे आपण म्हणतो, त्या एक होण्यातला आनंद काय असतो तो आज मी अनुभवती आहे. आणि म्हणून माझ्या या सर्व गुरुजनांचे मी अगदी मनापासून आभार व्यक्त करते. या महाविद्यालयामध्ये मला अध्यापन करणारे लखपती सर असोत, डॉक्टर मंगला वैष्णव मॅडम असोत, यांनी साहित्याची दृष्टी विकसित केली आणि त्या काळात शिकवणारे डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर हे तर आजही विभाग प्रमुख म्हणून मला सातत्यानं मार्गदर्शन देत असतात. आजच्या मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं मला मराठी साहित्याच्या अभ्यासामध्ये मार्गदर्शन करणारे, या साहित्याची ओढ लावणारे असे हे सर्व गुरुजन, मी त्यांना मनापासून वंदन करते. आणि आपल्यासमोर माझी कविता सादर करते, मौनाची कविता. कविराज, आपल्याला उद्देशून मी ब्लॉग लेखन करताना म्हणाले होते, नक्षत्रांचे गुज गवसले हाती, अक्षरांचा संग त्याला लाभणार आहे. आपल्याच प्रेरणेतून मी ते गद्य लेखन सुरू केलं. आज जे मला आपल्याला म्हणावं वाटतंय ते मौनाची वात या कवितेमधून मी सांगणार आहे. आजच्या जन्मदिनी ही कविता कवी कुसुमाग्रजांना समर्पित करते. सादर करत आहे कविता मौनाची वात. मी पाय घड्या अंथरते, मी पाय घड्या अंथरते शब्दांच्या तुझसाठी. तू खुशाल तुडवत जातो त्या हृदयाच्या काठी. आपसूक उकलतात, आपसूक उकलतात सुख दुःखांच्या गाठी. अन येऊ नये त्या स्वरात उमटतात शब्द ओठी. मी हृदय उलगडलेले, मी हृदय उलगडलेले आपुल्या कवितेसाठी. अन तू उभाच घेऊन सारी शल्य शस्त्र हाती. संश्लेषण विश्लेषणाची, संश्लेषण विश्लेषणाची कशी जमावी साथ. मज वाट दे आता ठेवावी तेवत मौनाची बात. मज वाटते आता ठेवावी तेवत मौनाची वात. यानंतर माझ्या काही सहकाऱ्यांच्या कविता आपल्यासमोर सादर होणार आहेत. त्या एका पाठोपाठ एक आपल्यासमोर सादर होतील. मी डॉक्टर अलका काथार आपल्यासमोर एक कविता सादर करते. शीर्षक आहे संशोधन प्रकल्प. संशोधन प्रकल्प. उच्च अध्ययनात संशोधनाची महती. उच्च अध्ययनात संशोधनाची महती. शास्त्रशुद्ध असते संशोधन पद्धती. शास्त्रशुद्ध असते संशोधन पद्धती. संशोधन प्रकल्पाची करतापुरती गुंग होते विद्यार्थ्यांची मती. गुंग होते विद्यार्थ्यांची मती. एक सर्वसामान्य विद्यार्थी असतो केवळ परीक्षार्थी. डिग्रीचा एक लाभार्थी. अभावानेच असतो तो विद्यार्थी. ज्ञान संशोधकाचे असले जरी अल्प, पूर्ण होतात संशोधन प्रकल्प. गूगल, इंटरनेट, कॉपी पेस्ट असे अनेक ऑप्शन्स आहेत बेस्ट. गूगल, इंटरनेट, कॉपी पेस्ट असे
अनेक ऑप्शन्स आहेत बेस्ट. संशोधन असते मोठी भानगड. संशोधन असते मोठी भानगड. लागते करावी विषयाची निवड. लागते करावी विषयाची निवड. लिहावा लागतो सिनॉप्सिस फक्कड. लिहावा लागतो सिनॉप्सिस फक्कड. गृहीतके वाढवतात छातीत धडधड. रिसर्च असतो ग्रेट. अभ्यासक्रमात होते त्याची थेट भेट. असते अवघड त्याचे आकलन. तरी होते पूर्ण संशोधन. संशोधनाने वाढते ज्ञान. त्याचा उपयोग महान. शिक्षणात असतो त्याला मान. विद्यार्थी मित्रांनो राखा त्याचा सन्मान. संशोधनाचा झाला बागुलबुवा. विद्यार्थ्यांनो नसतोच कुणी बागुलबुवा. व्हा तुम्ही गुणी. नसतोच बागुलबुवा कोणी. त्रांगडं संशोधनाचं जसं भय बागुलबुवाचं. धन्यवाद. सर्वांना नमस्कार. मराठी राजभाषा दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देतो. आज आपण मराठी साहित्य विश्वामध्ये प्रसिद्ध कुसुमाग्रज म्हणजेच आदरणीय व्यक्तिमत्व विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतो आहे. तर मी राजेश नंदनवरे सरस्वती भुवन महाविद्यालयामध्ये राज्यशास्त्र विषयासाठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर पैठणकर सर, तसेच राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख आदरणीय डॉक्टर आगाव सर आणि सरस्वती भुवन महाविद्यालयामध्ये मराठी विभागाचे आदरणीय प्राध्यापक वृंद यांच्या उपस्थितीमध्ये आणि इतर मान्यवरांसमोर मराठी भाषेला समर्पित एक कविता मी आपल्यासमोर सादर करू इच्छितो. तर कवितेचं शीर्षक आहे माझी माऊली तू. माझी माय माऊली तू, माझी मायेची सावली तू, मराठ्यांची शान तू, कष्टकऱ्यांचा अभिमान तू. तूच आहे आस अमुची, तूच आहे श्वास आता, महाराष्ट्राच्या जनतेचा तूच एक ध्यास आता. तुला वाहिले सर्वस्व सारे, चंद्र सूर्य अन आकाशातील तारे. तूच आहे ज्ञानभाषा, तूच माझ्या कर्तृत्वाची दिशा. सह्याद्रींच्या उंच गिरी शिखरांवर छत्रपतीच्या स्वराज्याची साक्षीदार तू. कसे करू मी वंदन तुझला, माय माझी आता सांग मजला. माझी माय माऊली तू, माझी मायेची सावली तू. सर्वांना धन्यवाद. नमस्कार. मी डॉक्टर सीमा ढगे, सरस्वती भुवन कला व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य विभागात प्राध्यापिका आहे. आज मराठी राजभाषा दिनानिमित्त मी एक स्वरचित कविता सादर करणार आहे. माझ्या कवितेचं नाव आहे माय मराठी. कधी पोक्त कधी अवखळ, कधी पोक्त कधी अवखळ, मन गाभाऱ्यातला मंद दरवळ. अमृतमयी मधुर बासरी, अमृतमयी मधुर बासरी, तू अलंकित तू भरजरी. अभंग प्रार्थना भारुड ओवी, अभंग प्रार्थना भारुड ओवी, लढिवाळ तू असशी अंगाई. इवले शब्द हळवा गहिवर, इवले शब्द हळवा गहिवर, आनंद तू मनी निरंतर. अविरत हा प्रवास युगांचा, अविरत हा प्रवास युगांचा, शब्दांना या स्पर्श चांदण्यांचा. तू कल्पनेचा गहन विस्तार, तू कल्पनेचा गहन विस्तार, पूर्णत्वाचा एक आविष्कार. असंख्य ऋतू तुला बिलगती, असंख्य ऋतू तुला बिलगती, शालीन रांगडी इथली माती. दऱ्या खोऱ्या तली राण जाई,
दऱ्याखोऱ्यातली राणजाई, सहज सुंदर तू मनव्यापी, सहज सुंदर तू मनव्यापी. माय मराठी, माय मराठी, माय मराठी. धन्यवाद. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत डॉक्टर नंदकुमार उकडगावकर सर, डॉक्टर ऋषिकेश कांबळे सर, डॉक्टर अलका काथार, डॉक्टर सीमा धगे आणि राजेश नंदनबरे हे सर्वजण सहभागी झाले. मी या सर्वांचे कस्तुरीतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करते. तन्मयतेनं कार्यक्रम ऐकणारे आपण रसिक माझे हृदयस्थ आहात. मी आपली कृतज्ञ आहे. धन्यवाद.